नमस्कार, मी शीतल भुरके. शीतल्स रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज मी बनवणार आहे साबुदाण्याची खीर. खूप सोपी रेसिपी आहे. इथे मी साबुदाणा भिजवून घेतलेला आहे. हे बघा 3 तास भिजत ठेवलेला होता. हे साबुदाणा छान भिजलेला आहे. हे बघा मी तुम्हाला दाबून दाखवते. हे बघा पूर्ण भिजलेला आहे. आता कढईमध्ये मी थोडंसं पाणी टाकून घेते. साधारणतः मी अर्धा पाऊण ग्लास पाणी टाकलेलं आहे. आता या पाण्याला छान उकळी येऊ द्यायची. गरम तरी होऊ द्यायचं, उकळी नाही आली तरी. आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे. हे साबुदाणा आपल्याला थोडा याचे डबल न फुगेपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. खूप छान लागते ही साबुदाण्याची खीर. तुम्ही साबुदाण्याची खीर म्हणू शकता किंवा साबुदाण्याचा शिरा, हलवा वगैरे काहीही म्हणू शकता याला. हे छान शिजलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला साखर टाकून घ्यायची आहे. मी अंदाजे 3 चम्मच साखर टाकलेली आहे. याला आपल्याला परत 1 मिनिट असंच शिजून घ्यायचं, आपली साखर विरघळेपर्यंत. आणि हे बघा साखर विरघळलेली आहे आणि आपली साबुदाण्याची खीर तयार आहे. खूप सोपी रेसिपी आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी आणि सोपी झटपट होणारी रेसिपी? आवडलीच तर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटू मग नवीन व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.